कैसा हराया अल्हम्दुलिल्लाह। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। जैसे बुमराह की क्या बात कर रहे हैं, आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापाने जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि आत्ता सध्या पाहायला गेलं तर एक वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे। मुंब्र्यामध्ये जे शहरसेवक जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनी सांगितलं आहे की मुंब्रा हिरवा करणार, तर भाजपचे राजकीय नेते म्हणतात की महाराष्ट्र जो आहे तो भगवाच राहणार आहे। सामान्य जनतेच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांना नेमकं काय वाटतंय या संदर्भात आम्ही आढावा घेण्यासाठी एक सिनियर सिटीजनचा कट्टा आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। काय सांगाल? शहरसेवकनं वक्तव्य केलं की मुंब्रा जो आहे तो हिरवाच राहावा आणि तो हिरवा करणार, पण महाराष्ट्र हा पहिल्यापासूनच भगवा आहे आणि त्याबद्दल तुमचे सामान्य नागरिक म्हणून काय मत आहे? खरं म्हटलं तर भगवा जो रंग आहे तो आपला प्रतीक आहे, हिंदू धर्माचं प्रतीक आहे हा भगवा रंग। त्याच्यामुळे कोणी राजकीय पक्षाने बोलवतं तर हिंदूचं प्रतीक म्हणून भगवा पाहिजेत असं उल्लेख करायला पाहिजेत, असं तरी माझं प्रश्न होत आहे। आणि हा भगवा रंग प्रतीक असल्यामुळे त्याच्यामध्ये वाद न घालता हा भगवाच राहायला पाहिजे आपलं हिंदुस्थान, एवढंच माझं म्हणणं आहे। तुम्ही काय सांगाल की एका बाजूला असं वक्तव्य करणं चुकीचं की बरोबर? कारण शहरसेवकने केलेलं वक्तव्य जे आहे ते एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही ह्याकडे कसे पाहता? हे वक्तव्य काय वाटतं तुम्हाला? तिने असंही म्हटलं आहे की झेंड्याला 3 रंग असतात, आमचा पक्षाचा जर भगवा रंग असेल तर आम्ही भगवा हा शब्द वापरला असता। एकंदरीत हे जे आहे ते गुमजाम करणारं वक्तव्य असं तुम्हाला वाटतंय का सामान्य नागरिक म्हणून? नाही, तिने जे वक्तव्य केलं आहे ते पूर्ण चुकीचं आहे। तिने ते वक्तव्य जे केलं ते जाणून बुजून आम्ही पाकिस्तानी आहोत म्हणून ते तिने जाणून बुजून हिरवा रंगाचा उल्लेख केलेला आहे। महाराष्ट्राला कोणीही हिरवा, पिवळा, काळा, लाल कोणी करू शकत नाही, तो कायम भगवाच राहणार आणि भगवाच राहणार। तो कोणी आलं तरी कोणी काही बदलू शकत नाही तो। आणि हे महाराष्ट्राचा आपला तिरंगा जो आहे त्याच्यामध्ये सगळे जे कलर आहेत ते त्याच्यासाठी सामावून घेतलेले आहेत, ते कधीही कोणी बदलू शकत नाही। ही काळ्या दगडावरची रेषा आहे, तेव्हा ती कितीही बोलली आम्ही हिरवा करू, पिवळा करू, आणि आता तिने आपलं स्टेटमेंट बदललेलं आहे, माफी मागितली आहे, ते बरोबर आहे। काय सांगाल? एकंदरीत मराठी दादर म्हणा, प्रभादेवी म्हणा, परेल म्हणा, हा जो भाग जो आहे तो मराठी भाषिकांचा भाग आहे। काय सांगाल? असं वक्तव्य करणं कितपत योग्य, कितपत अयोग्य? मराठी माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, मला एवढं काय कल्पना नाही। तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राचा रंग हा भगवा असावा का? भगवाच पाहिजे, 100% भगवा पाहिजे। भगवा आणि हिरवा हे झेंड्याचं रंगाचा वापर करून कुठेतरी राजकीय वातावरण जे आहे ते संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जातोय। हो, बरोबर आहे, संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला। पण भगवाच पाहिजे, 100%। खरं तर महाराष्ट्राचा जो रंग आहे तो भगवाच पाहिजे असं ज्येष्ठ नागरिकाकडून आपल्याला सांगण्यात येते। काका, तुम्ही काय सांगाल? एकंदरीत खूप ज्येष्ठ नागरिक आहेत, एकंदरीत भगवा हा भगवाच राहणार। शहरसेवकने केलेलं वक्तव्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? चुकीचं की बरोबर? का झेंड्याचे 3 रंग शहरसेवक जे मुंब्र्यामधून निवडून केलेले आहे चुकीचे हाते गर्व झाला आहे, त्यांना गर्व झाला आहे, गर्वाच्या बाच्यामुळे ते आता असं चाललं ते। काय सांगाल आणखीन? कारण की एका बाजूला आपलं महाराष्ट्राचा जो प्रतीक आहे तो भगवा रंग म्हणून आपण संबोधित करतो अनेकदा, परंतु हिरवा रंगाचं केलेलं वक्तव्याबद्दल किती जरी समाजाने केलं, आपण किती चांगल्या प्रकारे घेतलं तरी पण त्यांच्या मनात तो हिरवाच असतो। आपल्या तोंडावर जरी किती गोड बोलले तरी पण त्यांच्या मनात त्यांना जे शिक्षण ते लहानपणापासून दिलेलं असतं ते हिंदूच्या विरुद्धच असतं। तुम्ही अनेक वर्षांपासून या भागामध्ये राहताय, मराठी भाषिकांचा भाग म्हणून हा ओळखला जातो। दादर म्हणा, प्रभादेवी म्हणा, परेल म्हणा, या संपूर्ण भागामध्ये जर पाहायला गेलं तर शहरसेवकने केलेल्या वक्तव्याचा तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून
त्या वक्तव्याकडे कसं बघता? आम्ही नक्की ते विरोध करू त्याला हे करू. म्हणजे तुम्ही या वक्तव्याचं निषेध करताय? हां, तुम्ही काय सांगाल, मराठी माणूस म्हणून काय सांगाल? तेलंगाना से आया। हाँ, अच्छा, तेलंगाना से आया। तो भी मैं हिंदी में आपसे बातचीत करने की कोशिश ज़रूर करूँगा। आप मुझे ये बताइए कि सर शेख जो है AIMIM के एक उम्मीदवार है, वो चुन के आए, नगर सेवक बन चुके हैं वो, और उन्होंने एक वक्तव्य किया, दावा किया कि उन्होंने कि ये जो है तो हिरवा होना चाहिए, मतलब जो बुमरा जो है एक विभाग है, शहर है, वो जो है तो हरा होना चाहिए, ऐसा उनका कहना है। आप महाराष्ट्र में रहते, उनका जो स्टेटमेंट है सही है या गलत है? नहीं मालूम, हमारे इधर तेलंगाना से आया मैं। तेलंगाना से आया आप? हाँ, नहीं मालूम, आपको मालूम नहीं? ना मालूम नहीं। पण जैसे मैंने आपको बताया कि जो हरा रंग है वो जो है पूरा मुंब्रा में तुम्ही काय सांगाल एकंदरीतच की आप क्या बताएंगे वो महाराष्ट्र का, आप क्या बोलेंगे, आप क्या कहेंगे कि जो उम्मीदवार चुन के आए AIMIM के सर शेख मुंब्रा से, उन्होंने कहा कि जो मुंब्रा है इलाका वो पूरा तरीके से हम हरा बना देंगे, तो इनका जो है मेरा पक्ष का जो कलर है वो हरा है, उन्होंने किया हुआ दावा जो है, वक्तव्य जो है उन्होंने, वो सही है या गलत है? आपको क्या लगता है कि महाराष्ट्र भी भगवा है? हाँ, महाराष्ट्र भगवा है तो मालूम है। हम लोग भी इधर 15 साल तक रह के गए, हम लोग महाराष्ट्र में 15 साल रह के गाँव में जाके गाँव में सेट हो गया। इधर का हाल चाल अच्छे ईमानदार रहते, सब ठीक रहते हैं। उन्होंने किया जो हरा जो शब्द का उपयोग किया है वो सही है या गलत है? सही है गलत है? हरा हाँ, वो गलत है, गलत है, गलत है, गलत है। मतलब महाराष्ट्र में लेके हरा जो उन्होंने जो दावा किया, वो शब्द का उपयोग किया है, वो गलत है आपके वो हिसाब गलत से? है। आपको क्या लगता है महाराष्ट्र में जो रंग का जो राजकारण हो रहा है, राजनीति जो हो रही है यहाँ पे, वो सही है क्या गलत है? बीजेपी का नहीं, क्योंकि महाराष्ट्र के जो अपना झंडा है, मेरे को पता नहीं महाराष्ट्र का क्या राज। झंडा जो है, झंडा में 3 कलर होता है, झंडे के लिए 3 कलर है, एक हरा है, पांडरा है, और एक जो है वो हरा है, भगवा है, पांडरा है और हरा है। आपको क्या लगता है वो रंगों का इस्तेमाल करके राजनीति मुंबई शहर में हो रही है, ऐसा लगता है आपको? अभी अपना हिंदू का धर्म ठीक है, हिंदू धर्म ठीक है। भगवा महाराष्ट्र में कोणता कलर? भगवा खरं तर बाहेरच्या देशातले पण आपण मुंबई शहराकडे कामानिमित्त येत असतो आणि अनेक ठिकाणी जे आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहून काम करत असतो, परंतु महाराष्ट्राच्या संभ्रमात अनेक नागरिक आहेत, त्याचं मुख्यत्व कारण म्हणजे की जे आपल्या झेंड्याचा रंग आहे जो आहे तो भगवा, पांढरा आणि हिरवा, त्याच्यावरून राजकीय वातावरण जे आहे ते तयार होतं आहे का, हा एक मोठा पडलेला प्रश्न आहे। खरं तर सर शेखने केलेल्या वक्तव्याचा इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी पूर्णपणे निषेध केल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।